बहुरूप्याचं चिन्ह आहे माझ्याविषयी. अपमान करता साहेबांचा. गोंदी पोलीस स्टेशनचे एपीआय मिस्टर सावंत साहेब आले. तुमच्या लई तक्रार आल्या माझ्याकडे. सरांनी सांगितलं मुलं वर्गात आल्यावर खोड्या करतात, अभ्यास करत नाही आणि सरांना लई त्रास देऊ राहिले. त्याच्यामुळं मला गोंदीहून यावं लागलं. मित्रांनो, तुम्ही मला बहुरूपी म्हणून माझा अपमान करता. अरे शिस्त नाही, शिस्त नाही. एवढी टोपे साहेबांच्या गावात शिस्त नाही. मित्रांनो, पोलिसाच्या गणवेशमध्ये मी तुमच्या समोर उभा आहे. सरांनी माझा परिचय सांगितला. मला बहुरूपी म्हणतात. काय म्हणतात? बहुरूपी म्हणजे कधी पोलीस बनून येणार, कधी डाकू होऊन येणार, कधी देवाचं सोंग करणार, असे वेगवेगळे रूप करणारा बहुरूपी तुमच्या समोर उभा आहे. छत्रपती शिवाजी राजांना ओळखतात तुम्ही मित्रांनो? छत्रपती महाराजांच्या काळात एक बहुरूपी होता मित्रांनो. त्या बहुरूप्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. त्याचं गाव होतं हंगा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तो बहुरूपी काय करायचा मित्रांनो? शत्रूच्या गोठ्यात जायचा, शत्रूला रोज वेगवेगळं सोंग दाखवायचा आणि तिथली माहिती शिवाजी राजांना पोहोचायचा मित्रांनो. त्यावेळेस बहुरूप्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मदत केली, किल्ले जिंकण्यामध्ये सहकार्य केलं मित्रांनो. पण ही कला आता लुप्त होत चाललेली आहे. कशामुळं? बहुरूपी तुमच्या पातरवल्यात आल्यावर गावाच्या शेजारी एक छोटंसं पाल करायचा, गावात सोंग करायचा आणि तुमच्या आई पालकांची करमणूक करायचा. तुमच्या आई पालकांना गाणे म्हणून दाखवायचा. पण ही कला मित्रांनो आता लुप्त होत चाललेली आहे. का? त्यावेळेस आम्हाला गाव नव्हतं. आता आम्ही स्थायिक झालो, मुलं शिकू राहिलो. आमचे मुलं आता मोठ्या मोठ्या हुद्द्यावर चालले मित्रांनो. माझं वय 60 वर्षाचं आहे. मीच तुम्हाला बहुरूपी दिसणार. बहुरूपी गावात आल्यावर तुमच्या आई पालकांची करमणूक कसा करतो तुम्हाला माझं मी गीत म्हणून दाखवतो. बहुरूपी आला रे बहुरूपी आला, तुम्ही लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. बहुरूपी आला रे बहुरूपी आला, तुम्ही लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. खोबरात घोडे घाला, गाडीत बैल घाला, पोत्यात माणसं भरा, बाचकी बुचकी बांधा, लग्नाला निघा. लग्नाला निघा, तुम्ही लग्नाला निघा. सासऱ्याचं लग्न आहे, सासूचा गोंधळ आहे ना. आज सासूचा गोंधळ. लग्नाला निघा, तुम्ही लग्नाला निघा. लग्नाची घाई, नवरी मांडवात नाही, वरमाई डोळं पुशी, म्हातारी तोंडपाशी. टाळ्या वाजू नका, असं फक्त टाळ्या वाजू. लग्नाला निघा, तुम्ही लग्नाला निघा. जेव्हा खावायला कमी नाही. निरा मिठाचा लाडू आहे, हाबरडच्या पोळे, उंबऱ्याचा शिरा आहे, जवसाची खीर आहे, शेंबडाचं तूप आहे. लग्नाला निघा, तुम्ही लग्नाला निघा. मधी मधी घुसा, दोडका खिसा, तांदूळ निसा, जेवायला बसा आणि दोघीचा शिंबूड तिघी जणी पुसा. लग्नाला निघा, तुम्ही लग्नाला निघा. पोरं सोरं घेऊ नका, पोरं खांबेला बांधा, उतरी काकाला घ्या, किल्ल बसायला घ्या, कणिक जेवायला घ्या, दात कोरायला मुसळ घ्या, पाणी प्यायला चाळणी घ्या आणि भीतीचा पोतारा तोंड पुसायला घ्या. मित्रांनो, असा एक बहुरूपी कलाकार
गावात येतो मित्रांनो. बहुरूपी कला उत्कृष्ट कला आहे, त्या कलेला चॅलेंज नाही. बहुरूपी यांनी गुन्हेगारीचा तपास केला, गुप्तहेर खात्याची माहिती मिळवली. तोच बहुरूपी आता तुमच्या समोर उभा आहे आणि त्या बहुरूपीला मित्रांनो आता उपासमारीची वेळ आली. कशामुळं? ऑनलाईनमुळं. तुम्हाला माझं गाणं आवडतं ना? मग माझा नंबर घ्या. माझा नंबर आहे 9917 कुठं बी उतरा. माझं नाव आहे शेंगदाणे साहेब. पत्ता आहे माझा मुक्काम पोस्ट अलीगड, तालुका पलीकड आणि राहायला सगळीकड. मला बी काही कमी नाही. अर्धा एकर जमीन आहे. उचलावला पत्र्यावर, पाईपलाईन छपरावर, रस्त्यावर, बैल माळावर आणि कडबा खाली. पैशाचं काही कमी नाही. 1.5 कोटी रुपये वाटले मोदी साहेबांना, 2 कोटी फडणवीस साहेबांना, 3 कोटी शिंदे साहेबांना, 4 कोटी अजितदादाला, 5 कोटी ठाकरे साहेबांना, 6 कोटी झिरोबाई अंबानीला, 7 कोटी मुकेश अंबानीला. सगळ्या गरिबांना पैसे वाटले. सगळ्या गरिबांना पैसे वाटप केले मित्रांनो. मला बी काही कमी नाही. जात्याला फाशीन चुलीला एकादश, घरी पोरं उपाशी म्हणून तुमच्या शाळेत आलो. एवढा बोलून माझा कार्यक्रम समाप्त करतो. जय हिंद.